नाशिकमध्ये आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। कंत्राटी भरतीच्या विरोधामध्ये 36 दिवसांपासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। संतप्त आंदोलकांकडून आदिवासी आयुक्तालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी रोखल्यानंतर हे आंदोलक आणि पोलीस यांच्यासोबत झटापट झालेली आहे। नाशिकमध्ये आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। गेल्या 36 दिवसांपासून या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आज दुसऱ्यांदा त्यांनी आदिवासी भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केलाय। नाशिकमध्ये आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। गेल्या 36 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। सरकारनं कंत्राटीकरण बंद करावं ही आंदोलकांची मागणी आहे। जुन्या पद्धतीनेच भरती करा अशी मागणी त्यांनी केली आहे। नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत। आदिवासी समाजाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4 च्या आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेमधल्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलंय। बाह्य स्रोताद्वारे भरले जाणाऱ्या पदांचा शासन निर्देश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। गेल्या 36 दिवसांपासून कंत्राटी भरती बंद करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सरकारची तिरडी बनवत प्रेतयात्रा काढण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला। यावेळी पोलिसांनी पुतळा हिसकावला। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली। शासनाने खासगी कंपन्यांमार्फत भरती करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा आंदोलकांनी केलेला आहे। पोलिसांनी आदिवासी भवनाच्या चौफेर बॅरिकेड्स लावून ठेवले होते। कुणीही आतमध्ये जाणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतली होती। शासनाला विनंती आहे, खासगीकरण पूर्णतः रद्द करावं, सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना हजर करावं। ही गोष्ट येणार नाही, आम्हाला दिसतंय ही दडपशाही आहे, ही दडपशाही आहे। संविधान संपतंय, संविधान संपवताय तुम्ही, दडपशाही चालू आहे। संविधान संपवायला इंग्रजाच्या औलादी इकडे आणून बसवल्यात। आम्ही अधिकाऱ्यांशी गेल्या 3 तासापासून तेच सांगतो, प्रतिनिधी कुणीतरी या, आमच्याशी बोला, आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही तुमच्या आयुक्त महोदयांचं मार्गदर्शन घ्या। परंतु माझ्या अधिकारी सुद्धा गेल्या 3-4 तासापासून खाली येत नाही। आम्ही काय करणार? गेल्या 36 दिवसापासून इथं बसून आहे। 16 तारखेला शाळा भरली आहे, 4-4 महिन्याचे पगार हे देत नाही, तरी सुद्धा आम्ही तासिका तत्वावर काम करतो। आणि आम्ही कुणा फॉर्म भरले नाही, काही भरले नाही, तरी आमचा डेटा कंपनीला विकला जातो आणि डायरेक्ट आदेश येतात। हे चुकीचं नाही आहे।